तुम्हाला 2.5 वर्ष मुख्यमंत्री केला आहे, आता बास झालं, काहीही मागू नका, अजिबात मिळणार नाही. आम्ही निवडून घेऊन आणि त्यानंतर जे काही शिल्लक राहिलं ते तुम्ही घ्या. शिल्लक राहिलेलं घ्यायचं असेल तर घ्या, नाहीतर तुम्ही तुमचं बघा, असाच संदेश भाजपाने एकनाथ शिंदे यांना दिला आहे. म्हणजेच काय, एकनाथ शिंदे यांची गरज संपली आणि त्यामुळं भाजपाने त्यांना गुंडाळून टाकलेलं आहे. गुंडाळून. मित्रहो नमस्कार. विधानसभा निवडणुकीचा निकाल आला आणि महायुतीला पाशवी बहुमत मिळालं. आता मिळवलं हा भाग जरी वेगळा असला, पण तरी देखील सरकार मात्र स्थापन होताना दिसत नाही. भाजपच्या दृष्टीनं एकनाथ शिंदे यांची गरज आता संपलेली आहे. शिवाय भाजप स्वतःच बहुमताच्या जवळ पोचलेले आहे. त्यामुळे त्यांना एकनाथ शिंदे काय, अजित पवार काय, कोणाची आता त्यांना फारशी गरज उरलेली नाही. त्यांच्याशिवाय सुद्धा भाजप आता सहज सरकार बनवू शकतं. त्यामुळं एकनाथ शिंदे कितीही नाराज झाले तरी भाजपाकडून त्यांच्या नाराजीला काडीची किंमत दिली जात नाही आणि दिली जाणारही नाही. बघा, आता त्यांचं काही त्याच्या म्हणजे ते काही करूही शकत नाहीत. आणि गेल्या 4 दिवसात हेच आपण पाहतो आहोत. कुठल्या तरी दबावात येऊन शिंदे यांनी पत्रकार परिषदेत घेतली आणि सरकार स्थापनेबाबत आपली अडचण नाही असं सांगून निर्णयाचा अधिकार मोदी शहा यांच्यावर देऊन टाकला. पण आपण मुख्यमंत्री पदाचा दावा सोडलेला आहे असं मात्र त्यांनी सांगितलेलं नाही. विशेष म्हणजे यावेळी शिंदे यांनी महायुतीचे गोडवे गायले, पण देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेणं मात्र त्यांनी टाळलेलं आहे. हे फारसं कोणाच्या लक्षात आलेलं नाही. त्यांनी त्यांचं नाव टाळलं, यात सगळंच काही त्यांच्या मनातलं बाहेर आलेलं दिसलं. अमित शहा आणि भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांची राज्यातील महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी गुरुवारी रात्री म्हणजे कालच भेट घेतलेली आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर राज्यात मुख्यमंत्री कोण होणार या संदर्भात तिढा सोडवण्यासाठी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी गुरुवारी रात्री भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. अर्थातच या भेटीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. या भेटीमध्ये एकनाथ शिंदे यांनी तसंच अजित पवार यांनी सत्तेत आपल्याला कसा वाटा अपेक्षित आहे याबद्दलची भूमिका या नेत्यांच्या समोर ठेवली. राज्यातला सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपानेही या दोन्ही मित्रपक्षांना सत्तेतील वाटेकरी म्हणून आपण काय देऊ शकतो याची माहिती दिली. या बैठकीमध्ये बघा, एकनाथ शिंदे यांना भाजपाने 2 ऑफर दिल्याची देखील माहिती बाहेर आलेली आहे. या बैठकीमध्ये भाजपाने काही मुद्दे शिंदे आणि अजित पवारांना अगदी स्पष्टपणे सांगितल्याचीही माहिती आता चर्चेत आलेली आहे. महायुतीमधल्या घटक पक्षाचे महत्त्वाचे नेते आणि शाह, नड्डा यांची बैठक 1.5 तास चाललेली होती. या बैठकीमध्ये भाजपाने शिंदे आणि अजित पवार यांना मुख्यमंत्री भाजपाचाच असेल असं ठणकावून सांगितलेलं आहे. बैठकीत दोन्ही मित्रपक्ष म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं मंत्रिमंडळाच्या संदर्भात आपले प्रस्ताव केंद्रीय नेत्यासमोर ठेवलेला आहे. दुसरा सर्वात मोठा पक्ष असलेले एकनाथ शिंदेंचा शिवसेनेला भाजपाने 2 ऑफर देखील दिल्याची माहिती आलेली आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर शिवसेनेची भूमिका मांडताना 12 मंत्रिपदाची मागणी केली. विधान परिषदेच्या सभापतीपदाची देखील शिंदे यांच्याकडून मागणी करण्यात आली आहे. गृहमंत्री पदाबरोबरच नगर विकास आणि इतर महत्त्वाची खाती शिंदे यांनी मागितली आहेत. त्याचबरोबर पालकमंत्रीपद देताना देखील पक्षाचा योग्य सन्मान राखावा अशी विनंती एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्याकडे केली. आता त्यांना विनंती करण्याशिवाय काही पर्याय उरलेलाच नाही आहे. बघा कसं आहे, नाव हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं घ्यायचं आणि दिल्लीत जाऊन झुकायचं, हा मुजरा नव्हे काय? आता हे त्यांच्यासाठी तर आवश्यक बनलेलं आहे.
एकनाथ शिंदे यांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर बघा भाजपाने एकनाथ शिंदे यांना त्यांच्यासाठी 2 ऑफर दिल्या. एकनाथ शिंदे यांना 2 ऑफर देताना पहिला पर्याय उपमुख्यमंत्री होण्याचा देण्यात आलेला आहे, म्हणजे फौजदाराचा हवालदार व्हा असं सांगितलं गेलं. दुसरा पर्याय हा केंद्रामध्ये मोठं कॅबिनेट मंत्रिपद स्वीकारावं असं भाजपाकडून ऑफर देताना एकनाथ शिंदे यांना सांगण्यात आलं. अहो बघा, हे तर तसं आधीपासूनच स्पष्ट होतं, म्हणजे वेगळं काहीही घडताना दिसलेलं नाही. मोठा निर्णय होईल अशी अपेक्षा असलेल्या या बैठकीमध्ये पुन्हा आधीचेच मुद्दे घिसेपिटे पुढं करण्यात आले. शिंदे यांच्यासाठी यात काही वेगळं काही नव्हतंच. तरीही बघा, शिंदे म्हणाले ही बैठक सकारात्मक झाली. शिवाय शिंदे यांनी शहा यांना आवर्जून एक गोष्ट सांगितली आहे, ती म्हणजे आमची शिवसेना भाजपासोबतच राहील. दुसरा मुजरा. आता बघा, हे पुन्हा पुन्हा का सांगावं लागतंय? नाहीतरी आता शिंदे जाऊन जाणार आहेत तरी कुठं हो? ते कुठंही जाऊ शकत नाहीत आणि काहीही करू शकत नाहीत हे भाजपाला चांगलं माहीत आहे. म्हणूनच शिंदे यांनी मागितलेली खाती द्यायला भाजपाने स्पष्ट शब्दामध्ये नकार दिलेला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून अनेक महत्त्वाची खाती मिळावीत अशी आग्रही मागणी करण्यात आलेली आहे. एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार का, हे कदाचित आज स्पष्ट होऊ शकतं. एकनाथ शिंदे यांनी 12 मंत्रिपदाची मागणी अमित शहा यांच्याकडे केली असल्याची चर्चा आहे. तर भाजपाने गृह खाते सोडण्यास मात्र स्पष्ट नकार दिलेला आहे. एकनाथ शिंदे यांनी 12 मंत्रिपदाची मागणी केलेली आहे. यामध्ये गृह, नगरविकास, उद्योग, शिक्षण, सांस्कृतिक, पाणीपुरवठा, आरोग्य, परिवहन, राज्य उत्पादन शुल्क तसंच विधान परिषदेच्या सभापती पदाचीही मागणी करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर बघा, पालकमंत्रीपद देताना योग्य तो सन्मान राखला जावा अशी मागणी देखील करण्यात आलेली आहे. मात्र या सगळ्या चर्चेमध्ये गृह खातं सोडण्यास भाजपानं नकार दिलेला आहे. गृह, महसूल, ऊर्जा, ग्रामविकास, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, गृहनिर्माण, वन, ओबीसी मंत्रालय, पर्यटन ही खाती भाजप स्वतःकडे ठेवण्यासाठी आग्रह आहे. त्यामुळं शिंदे सेनेला मिळणार तरी काय हो? निवडून शिल्लक राहिलेलं घ्यायचं असेल तर घ्या, नाहीतर तुमचं तुम्ही बघा असा संदेशच भाजपाने एकनाथ शिंदे यांना अप्रत्यक्षपणे दिलेला आहे. म्हणजेच काय, एकनाथ शिंदे यांची गरज संपलेली आहे आणि त्यामुळं भाजपने त्यांना गुंडाळून टाकलेलं आहे. भाजपा यापुढं शिंदे आणि त्यांच्या सेनेचे, त्यांच्या नेत्यांचे लाड पुरवेल का हो? तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा. आणि हो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.